कास्तकार बंधूंनो नमस्कार. मी यादव बालपांडे अन्नदाता कृषी केंद्र रुई येथून बोलत आहे. खरीप हंगाम हा चालू झालेला आहे. तसेच बरेच ठिकाणी कास्तकार बंधूंची रोवणी झाली आहे. तसेच रोवणी होऊन कोणाचा आवत्या आहे, कोणाचा रोवणा आहे आणि आता रोवण्यावर बऱ्यापैकी खोडकिड्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तर अशा वेळी शेतकरी हे संभ्रमात असतात की कोणती औषध मारावी आणि किती प्रमाणात मारावी आणि कोणत्या पद्धतीने मारावी, त्याबद्दल आज आपण बघून घेणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, सर्वात महत्वाचं असं असते की खोडकिडा हा येतो कसा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. खोडकिडा हा आपल्या धान पिकामध्ये पिवळा खोडकिडा हा शक्यतो 100% येतो. अन्य प्रकारचा खोडकिडा हा क्वचित ठिकाणी येतो, पण पिवळा खोडकिडा हा येत असतो. तर पिवळा खोडकिडा येतो कसा, तर तपकिरी कलरची फिपुली असते. ते तपकिरी कलरची जे फिपुली आहे ते झाडाच्या पानोरीवर अंडे टाकते. अंडे असे पुंजक्यामध्ये टाकते. त्याच्यावर असे कापसासारखे गादीसारखे लेअर असतात आणि तेथून 3 ते 4 दिवसामध्ये 230 ते 300 अंडेपर्यंत ते एक फिपुली अंडे टाकते आणि 3 ते 4 दिवसामध्ये ते पिल्ले बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर ते असे कातींसारखी, म्हणजे जसं आपला जारवा राहते ना, जारव्यासारखे असे तार सोडते आणि ते पाण्यात येते. ते पिल्ले म्हणजे अड्या लहान लहान बारीक राहते आणि मग त्या झाडाच्या बुडक्यामध्ये म्हणजे बुंदामध्ये ते प्रवेश करतात आणि प्रवेश केल्यानंतर ते त्याचा गाभा जो आहे तो खातेत आणि गाभा खाल्ला की आपल्याला वाटते खोडकिडा आलाय, पण तो तेथे डॅमेज करत राहते. त्या कारणानं आपल्याला चांगल्या प्रकारची औषध आणि चांगल्या प्रकारचा कीड नियंत्रण करणे हे अत्यंत आवश्यक आहे. तर त्यामध्ये आज आपण बघणार आहोत की खोडकिड्यावर कोणत्या औषधं मारल्या पाहिजे आणि किती प्रमाणात मारल्या पाहिजे, ह्या आपण बघून घेऊ. तर शेतकरी बंधूंनो, आता आपण बघून घेऊ की औषध्या कोणत्या चालतात खोडकिड्यावर. त्यामधली पहिली औषध आपण करू टिरॅक्टो. हे टिरॅक्टो औषध आहे. हिच्यामध्ये क्लोरॅन्टिनफ्लोर आणि क्लोथिनिडॉन म्हणजे हे घटक आहेत. क्लोरॅन्टिनफ्लोर आणि क्लोथिनिडॉन. तर हे घटक कोणते? क्लोरॅन्टिनफ्लोर म्हणजे जो कोराजन मध्ये राहते तो वाला घटक आणि क्लोथिनिडॉन म्हणजे जो डेंटासू मध्ये राहते तो वाला घटक. तर दुहेरी कॉम्बिनेशन म्हणजे दोन औषधचा सक्रिय घटक असलेली हे औषध आहे. तर हे काम कशी करते? क्लोरॅन्टिनफ्लोर हे सिस्टमिक आहे आणि क्लोथिनिडॉन जे आहे ती पण सिस्टमिक आहे, पण ते जमिनीतले जे किडे आहेत, जशा लाल कृमी झाल्या, लाल टेपवर्म झाली आणि हुमणी अळी झाली, बगदा झाला काही, आणि कातरणाऱ्या ज्या आपल्या उदई म्हणतो उदई, त्याच्यावर क्लोथिनिडॉन काम करते. आणि जे क्लोरॅन्टिनफ्लोर आहे हे खोडकिड्यावर प्रभावी नियंत्रण करते. कशा प्रकारे करते? तर जे अडी आहे ते औषध पूर्ण झाडामध्ये भेदून जाते. क्लोरॅन्टिनफ्लोर म्हणजे सिस्टमिक असल्यामुळे, म्हणजे आंतरप्रवाही असल्यामुळे जे अडी आहे ते खाल्लं मग तो दांडा का ते मरून जाते म्हणजे ते तिचा ब्रेन डॅमेज होते. म्हणून या औषधीना आपल्याला 15 ते 20 दिवसापर्यंत चांगल्या प्रकारे कंट्रोल भेटते. आता शेतकरी बंधूंनो, दुसरे औषध पाहू आपण ॲम्प्लिगो. हे तर सगळ्यांना परिचित आहेच. ज्यानी दुश्मन आहे अडीची ॲम्प्लिगो. कशी आहे ॲम्प्लिगो? हिच्यामध्ये लॅम्बडा आहे. लॅम्बडा जो खाजवते तो वाला लॅम्बडा, पण हा खाजव नाही, कारण याच्यामध्ये झेडची फॉर्म्युलेशन आहे आणि क्लोरॅन्टिनफ्लोर आहे याच्यामध्ये. म्हणजे तोच आता आपण टिरॅक्टो मध्ये पाहिला तो आला सिस्टमिक घटक आहे. तर हे का करते? अडी अंडी फिपुली पुरा खात्मा ॲम्प्लिगो. तर हे आपल्याला एकरी 100 ml वापरायची आहे. किती? 100 ml एका एकराला गेली पाहिजे ॲम्प्लिगो. हिचा आपल्याला आणि सिजंटाचीच मागायची ॲम्प्लिगो, दुसरी मागायची नाही. आज बहुत ब्रँड आले आहेत मार्केटमध्ये, बहुत आहेत, त्याला म्हणावं ॲम्प्लिगोच दे. आणि आता जास्त महागही नाही राहिली, सस्तीच झाली आहे. तर त्या कारणानं पूर्वीपेक्षा सस्ती झाली आहे, हे लक्षात ठेवायचं फक्त. ठीक आहे. आता दुसरी औषध पाहू आपण टेवलीस. अडी का बाप है भाई, अडी का बाप टेवलीस. हिच्यामध्ये पण क्लोरॅन्टिनफ्लोर आहे आणि नोवेलुरान आहे. हे दोन औषधे आहेत हिच्यामध्ये. ह्या काम कशी करते? टेवलीस काम कशी करते? तर हे अडी तर मारतेच, पण जे मोल्टिंग अवस्थामध्ये गेलेली अडी आहे ते सुद्धा मारते. म्हणजे जे
पुंजक्यामध्ये गेली आहे, म्हणजे जे अशा राहतात पहा, जे बगडे वेचून खाते ते सुद्धा मारू शकते, एवढी पॉवरफुल हे टेवलिस आहे. हिच्या नाही काही कृमी मरते, बगदाही मरते आणि अळी मरते, म्हणजे चांगल्या प्रकारे प्रभावी नियंत्रण देते आपल्याला हे टेवलिस. आता आपण पाहू टुवेंटा बद्दल. टुवेंटा काम कशी करते शेतकरी बंधूंनो? टुवेंटा हे सिस्टमिक आहे, म्हणजे आंतरप्रवाही औषध आहे. पण वापरल्या का तुम्ही? नसल वापरल्या, कारण 2 वर्ष झाला मार्केटमध्ये आहे. बाप आहे बाप कोराजनचा 47.85% आहे याच्यात क्लोरॅन्टिम्फ्लोर. कोराजन मध्ये 18.5 राहते, 4 पट आहे, 4 पट. आणि नियंत्रण 100%. महिनाभर पावायची गरज नाही पडत पाटील, महिनाभर. आता आपण पाहू एंगेज कोर्टेवा, नामी काफी आहे कोर्टेवा. एनएमसी ग्रुप आहे भाऊ, ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये चालते हे औषध, ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये जगामध्ये मारल्या जाते हे औषध. एंगेज खतरनाक आहे, डेलिगेटचा घटक आहे याच्यामध्ये, स्पिनोटोरम आणि मेथोझिफेनाइड. काम कशी करते? स्पिनोटोरम मारल्यानंतर 12 तास अडी मरच नाही, पण मेल्यानंतर 1 महिना येच नाही, अशी औषध आहे एंगेज. सगळ्या पिकावर चालते हे, गोबीवर चालते, सोयाबीनवर चालते, तुरीवर चालते, धानावर तर एकदम भारी आहे. महाग आहे पण रिझल्ट आहे, दमदार आहे. आता आपण पाहू वायगो, बायर. इसमें है कुछ नई बात. वायगो, वायगो हा ग्रुप 30 चा इन्सेक्टिसाइड आहे. टेट्रानिलिफ्लोर कोराजनच्याच ग्रुप मधून येते, पण काही वेगळं काम करते. वेगळं काम म्हणजे कसं? मारल्यानंतर लगेच ऑब्झर्व करते आणि लगेच नॉकडाऊन ऍक्शन करते, आणि अडी तर 100% मरते. वायगो महिनाभर रिझल्ट आहे भाऊ वायगोचा पण सांगतो. आणि पहिली फवारणी आपण चांगल्याच औषधीची करायची. दुसरी फवारणी तुम्ही साधी केला तरी चालेल, पण पहिली फवारणी चांगली करा, कारण की हीच अवस्था असते फुटवे फुटण्याची, वाढ होण्याची. मग नंतर काही नाही करू शकत आपण. आता आपण पाहू इन्सिपिओ प्लॅनोझोलिन टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी आहे हिच्यामध्ये, टेक्नॉलॉजी प्लॅनोझोलन आयसोसिक्लोसिरम हा टेक्निकल आहे हिच्यामध्ये. आज खोडकिड्यामध्ये सर्वात ब्रँड औषध म्हटलं तर इन्सिपिओ ही ब्रँड आहे. सिजंटाचा आहे. तुम्हाला सांगतो या औषधाचे फायदे. मारल्यानंतर फायटोटॉनिक इफेक्ट सुद्धा दाखवते. फायटोटॉनिक म्हणजे टॉनिक न टाकता इन्सिपिओ जरी मारली तरी पण हिरवेपणा 100% येते. 100% येते म्हणजे येते. सांगतो 120 ml एका एकराला गेलीच पाहिजे. दरवर्षीपेक्षा यावर्षीचे रेट सुद्धा कमी झाले आहेत, हे लक्षात ठेवा. इन्सिपिओ 1 महिन्यापर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे कंट्रोल नक्कीच भेटते. तुम्हाला सांगतो हे मारल्यानंतर खोडकिडा कोणत्याही अवस्थेमध्ये राहू 100% नियंत्रण देते. इन्सिपिओ मारल्यानंतर 1 तासात जरी पाणी आला तरी औषध धुवून जात नाही. हिच्यानं कृमी मरते, लालवाल्या नाही का त्या बुडात राहते, त्या मुराईमध्ये राहते, त्या सुद्धा मरते तिनं. एवढी पॉवरफुल दवाई आहे इन्सिपिओ. आणि आता आपण शेवटी बघू आपला जाना पहचाना मेहमान कोराजन. कोराजन आज कोणत्याही शेतकऱ्याला विचारला, लहानच्या पोराला विचारला का मारलास, दुकानात जाईल तर पहिला शब्द राहते कोराजन. पण याच्यापेक्षा वरच्या औषध्या मार्केटमध्ये आल्या आहेत आणि त्याचा वापर करा. कोराजन आता पहिलं 2 ml वापरावा लागत होता, आता आपल्याला 10 ml वापरावं लागते, पण रिझल्ट कमी देते. त्यामागे कारण म्हणजे कीटकांची प्रतिकार शक्ती वाढली आहे या औषधीबद्दल. म्हणून कोराजनचा वापर शक्यतो कमी करा आणि ज्या आपण आधी औषधं बघितल्या आहेत त्या औषधाचा आपण वापर करा बस. तर आणि आता शेवटची गोष्ट सांगतो कास्तकार बंधूंनो, औषधी मारत असताना शक्यतो 8 ते 10 पंप एका एकराला गेले पाहिजे. मिनिमम म्हणजे कमीत कमी 150 ते 180 लिटर पाणी 15 लिटरच्या फवाऱ्या पंपांना 180 लिटर तर नक्कीच गेला पाहिजे. तेव्हा आपल्याला पूर्ण जागेमध्ये कव्हरेज चांगला भेटेल. आणि सगळ्यात महत्वाचा, दुकानदार सांगेल तेवढाच प्रमाण वापरा. अति जास्त प्रमाण नाही वापरायचं आणि अति कमी प्रमाण नाही वापरायचा. आणि औषध शक्यतो झाकणाला टाका नको, एका वेळी मिक्स करायचं एका बाल्टीमध्ये, जेणेकरून आपल्याला
समप्रमाणात म्हणजे सारख्या प्रमाणामध्ये आपल्या क्षेत्रात फवारणी केली जाईल. कुठं कमी जास्त होणार नाही. आणि अधिकचा उत्पन्न घेण्यासाठी तुम्हाला अजून एक सांगतो की कीटकनाशकासोबत स्टिकर म्हणा किंवा ऍडज्युअंट म्हणा, स्टिकर म्हणजे आपण ज्याला चिपको म्हणतो, चिपकू चांगल्या कंपनीचा घ्या, लोकल कंपनीचा घ्या नको. मार्केटमध्ये लोकल कंपनीचा सुडसुडाट भरपूर झालाय, तुम्हाला सांगतो. ब्रँडेड औषधं घ्या, उत्पन्न चांगला घ्या आणि शक्यतो पाणी हा शुद्धच वापरा. गढूळ पाणी, बांधीतला पाणी, वाईचा पाणी वापरायचा नाही. शुद्ध पाणी वापरायचा प्रयत्न करा. जिथं पर्याय नाही तिथे तुम्ही पीएच बॅलेन्सर टाका. जिथे पर्याय नाही म्हणजे विहीर नाही, बोरवेल नाही, बांधीतला वापरायचा पाणी, तिथं पीएच बॅलेन्सर टाका. तेव्हा आपल्याला 100% रिझल्ट भेटतील. नाहीतर मी एवढं सांगूनही काही अर्थ राहणार नाही. बस, धन्यवाद.